फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज आपण आलेलो आहोत खमण ढोकळा कसा बनतो हे बघायला। आणि म्हणलेलं आहे ना, त्या त्या क्षेत्रातल्या माणसांनीच ते पदार्थ दाखवायला पाहिजेत। म्हणून आज मी आलेली आहे अश्विनी काकूंकडे आणि त्या खमण ढोकळा अतिशय सुंदर बनवतात। कसा बनवतात, काय काय साहित्य घेतात ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं। चला तर मग। येऊ का? या मृणाल गांधी परिवाराकडून आपलं स्वागत आहे। ओ थँक्यू थँक्यू, तुम्ही पण खूप छान। नमस्ते काका, नमस्कार करते। या सुस्वागतम। या व्ह्युअर्स, या आहेत अश्विनी गांधी आणि हे आहेत अशोक गांधी। आज अश्विनी काकू आपल्याला खमण ढोकळा कसा बनवायचा हे अगदी व्यवस्थित शिकवणार आहेत ना। अगदी लहान सहान टिप्स पण देणार ना, म्हणजे आमचा ढोकळा अजिबात बिघडता कामाच नाही। तशाच्या तशा पद्धतीने केलात ना, अजिबात बिघडणार नाही तुमचा ढोकळा। अगदी छान। शिकवा काकू, यासाठी काय काय साहित्य लागतं सांगते ना। हे बघ मृणाल, बेसन, दही, मीठ, मोहरी, साखर, हिंग, तांबडं तिखट, कोथिंबीर, ओलं खोबरं, मिरची, लिंबू, कढीपत्ता, सोडा आणि तेल। या सगळ्या साहित्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे आणि कसं घेतलेलं आहे हे सगळं आपण बघणार आहोत, पण तिथे मृणाल आता ना आपण ढोकळ्याचं पीठ भिजवून घेऊयात आधी। त्याच्यासाठी हे बघ, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय मी। 1 वाटी पीठ घेतलंय, म्हणजे हे कसं घेतलंय, थोडस चमच्यानी असं दाबून घेतलंय। एकदम पोकळ नाहीये ते, असं हे भरलेलं आहे, नाही तर काय होईल, प्रमाण चुकेल आणि दही आणि हे जास्त होईल त्याला। म्हणून हे पीठ दाबलेलं, हे पीठ 1 वाटी घेतलंय आपण। अच्छा, आणि आपल्या घरचं डाळीचं पीठ वापरलं तरी चालेल? चालेल, पण हे मी हिरा बेसन वापरले आणि हे एकदम बारीक दळलेलं असतं, फॅक्टरीतनं काढलेलं। हिरा बेसन ना एकदम मैद्यासारखं बारीक असतं, त्याच्यामुळे ढोकळा एकदम लुसलुशीत आणि खूप वेळ राहिला तरी तो नरम राहतो असं। अच्छा, जसं स्पॉन्जी राहतं खूप, त्याच्यामुळे ते जेवढं पीठ बारीक तेवढं ढोकळा छान होतो। आणि दह्याचं कसं आहे, दही किती घेतलंय आपण? दही तुला सांगू का, दही सीझन प्रमाणे, उन्हाळ्यात दही एकदम कमी लागतं, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दही जरा जास्त प्रमाणात लागतं। आणि त्यातूनही आंबट दही असेल तर अजून खाऊन पाहायचं आधी, आंबट असेल तर अजूनही प्रमाण कमी करायचं। आणि प्रत्येक ठिकाणचं हवामान जसं असेल त्याप्रमाणे आपापल्या अंदाजानुसार दही घ्यायचं। आणि अजून एक, फ्रीज मध्ये जर दही असेल तर ते दही तसं लगेच वापरायचं नाही, रूम टेम्परेचरला आलं ना दही की मग भिजवायचं। नाहीतर जर फ्रीज मधलं काढून पीठ आपण त्या दह्यात तसंच भिजवलं ना तर ते गार असतं, थंड एकदम दही, त्याच्यामुळे पीठ लवकर येत नाही आणि कधी कधी ढोकळा बसायची शक्यता असते, उमलत नाही, फुलत नाही ढोकळा असा। मग आता तुम्ही किती घालताय? आता हे दही ना माझं आंबट आहे जर का मृणाल, त्याच्यामुळे मी आता हे 1 वाटी पीठ घेतलंय ना आपण, तर अर्धी वाटी दही घेतलंय बघे। तर ते आता दही घालते मी आधी। अच्छा, आणि पाव वाटी पाणी, त्याच वाटीने घ्यायचं, पाव वाटी पाणी। आणि मुख्य म्हणजे दही बेसन चाळून घ्यायचं अगदी, म्हणजे काय होतं त्याच्या गाठी होत नाहीत अजिबात। बेसन नेहमी चाळून घ्यायचं अगदी। अश्विनी काकू मस्त त्या पेटून घेतात हे सगळं पीठ। यांनी फेडल्यामुळे हे अगदी हलकं होत असेल? अगदी हलकं होतं आणि पीठ लवकर येतं आणि जाळीदार ढोकळा तयार होतो आपला। तुम्ही आत्ताच भिजवताना जेवढं फेटाल ना तेवढा ढोकळा तुमचा जास्त हलका होतो। आणि आता जरी आपण 1 चमचा पाणी घातलं किंवा पाव वाटी, तर कधी कधी डाळ जास्त फुगते एखादी, किंवा एखाद्या डाळीला बेताचं पाणी लागतं, तर मग करताना जर आपल्याला वाटलं की इथे थोडंसं 1 चमचा पाणी चालेल, तर मग करताना आपण 1 चमचा पाणी वापरू शकतो। अच्छा, पण आता असं हे
चांगलं फेटून हलकं करायचं. एक 5 मिनिटं तरी फेटायचं, चांगलं फेटून जेवढं तुम्ही फेटाल तेवढं चांगलं हलकं होतं. म्हणजे आता हे आपलं पीठ भिजून झालेलं आहे बरं का. आता हे कमीत कमी 8 तास तरी झाकून ठेवायचं असं. आणि त्यातूनही पावसाळा असेल ना तर 12 तास लागतात. हिवाळा किंवा पावसाळा अशा वेळी काय करायचं, बाहेर थंड वातावरण असतं की नाही, तर एखादी उबदार शाल किंवा स्वेटर किंवा बेडशीट याच्यात ते भांडं अशा झाकण ठेवायचं आणि ह्याच्यात ते त्या शालीत भांडं गुंडाळून ठेवायचं. अच्छा, हे बघा व्ह्युअर्स, ही ना अशी कन्सिस्टन्सी आपल्याला दिसायला पाहिजे. हे बघा, ही अशी अगदी क्रीमी झाले. आता काय करताय? आता पीठ तर आपलं भिजून झालंय. हो, आता हे झाकून ठेवायचं. पण सध्या 2 दिवस कसं पावसाळी वातावरण होतं, हवा दमट, कधी गार कधी कशी, तर पीठ येईल याची खात्री नाहीये. तर मग मी आता काय करणार आहे, माझ्या नातवाचा स्वेटर घेणार आणि त्यात हे गुंडाळून ठेवणार पीठ. म्हणजे मग रात्रभर ते छान फुगून येईल पीठ, असं आपल्याला करायच्या वेळेपर्यंत असं. आणि तुम्ही मीठ नाही घातलं? मीठ आत्ता नाही घालायचं, मीठ करताना घालायचं. कारण काय, मिठात क्षार असतात मोडालबघ, तर त्याच्या मिठामुळे कधी कधी पीठ फुगत नाही जास्त असं. तर पीठ चांगलं फुगण्यासाठी मीठ घालायचं नाही, फक्त पाणी आणि दही एवढ्यात भिजवायचं. आणि मग नंतर आपल्याला जे काय घालायचं सगळं करताना घालायचं. हा मी स्वेटर घेतलाय. आता याच्यात व्यवस्थित हे पीठ असं झाकण ठेवून सगळीकडनं त्या पातेल्याला ऊब लागेल असं सगळीकडनं, गार हवा बाहेरची कुठेही लागणार नाहीये. अच्छा, अशा पद्धतीने ते ठेवून द्यायचं, रात्रभर ठेवायचं. सकाळीपर्यंत छान उबदार होतं. आणि अजून एक, पीठ आपलं फुगलं आणि आपल्याला जर करायला वेळ नसेल तर पीठ फ्रीजमध्ये कधीही ठेवायचं नाही. एखादं थंड पाणी घ्यायचं पातेल्यात किंवा परातीत आणि त्यात ते पीठ फुगून आलेलं पीठ त्यात ठेवायचं. म्हणजे पीठ जास्त फुगत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जसा ढोकळा बसतो खाली तसा बसायची शक्यता अजिबात राहत नाही. ढोकळा आपला पूर्णपणे चांगलाच होतो नेहमीसारखा. फक्त काय, कधी कधी वेळ येते अशी की भिजवले पीठ फुगले पण अचानक करता येत नाही आपल्याला काहीतरी कारणामुळे असं. त्याच्यासाठी थंड पाण्यात ते पीठ ठेवायचं, फ्रीजमध्ये पीठ आलेलं कधीही ठेवायचं नाही. व्ह्युअर्स, थोडक्यात काय, पीठ फुगणं हे अतिशय महत्वाचं आहे ढोकळा उत्तम होण्यासाठी. जर तुमचं 8 तासामध्ये पीठ नाही फुगलं तर तुम्ही 12 तास ठेवा. 12 तास नाही फुगलं तर 15 तास ठेवा. तरी पण नाही फुगलं तर ते फुगेपर्यंत ठेवा, पण पीठ फुगलं पाहिजे. बरोबर ना व्ह्युअर्स? शूटिंगसाठी काल रात्रीच काकूंनी पीठ भिजवून ठेवलेलं होतं आणि ते छान फुगून आलेलं आहे. हे बघा, मस्त फुगलेलं आहे. काकू, हे किती तास भिजवलेलं आहे? हे ना साधारण 12 तास झालेत बरं का भिजून म्हणाल. हो ना. आणि आता बघ ते पीठ छान फुगलेलं आहे. हे बघ, मी जाळी दाखवते तुला. हे बघ, अगदी छान जाळी आली की नाही. ही अशी जाळी आली ना की मग त्याचा ढोकळा अगदी हलका आणि फुगीर होतो, असा छान लुसलुसीत. म्हणजे असं तुम्ही दाबला तर तो पुन्हा वर येतो स्पंज सारखा, इतका स्वेट होतो तो ढोकळा. आता ना आपण या ढोकळ्यात साखर, मीठ आणि तेल घालून पीठ चांगलं फेटून घेऊयात पुन्हा. घालू मी साखर मग आता ही बघ. हो, किती घालायचे? साखर 1 वाटीला साधारण 2 ते 2.5 चमचे साखर लागते. कारण आपली परत फोडणीच्या पाण्यात साखर जाणार आहे. हा ढोकळा गोडसर असतो जरा. चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा. आणि 1 वाटी पिठाला साधारण 2 चमचे कच्चं तेल लागतं. आपण कोणतंही तेल घातलं, कोणतंही आपल्या घरात जे आपण रोज वापरतो ते 2 चमचे तेल घालायचं. त्याच्यामुळे ढोकळा स्पॉन्जी मऊ असा राहतो आणि बराच वेळ राहिला ना तरी तो मऊ राहतो असा छान. अच्छा, तर जेवढं आपण फेटू तेवढं पीठ पुन्हा हलकं होणार आहे. आधी हलकं तर झालेलंच आहे, पण आता जेवढं फेटू ना तेवढं ते फुगून येतं वरती, पुन्हा हलकं होतं आणि त्याचा थोडा रंग पण बदलतो बरं का मुलांना. रंग त्याचा थोडा फिका होत जातो असा. म्हणजे ते साखरेचे कण अगदी विरघळले पाहिजे. अगदी साखर आणि मीठ दोन्ही विरघळलं पाहिजे. तेल पण सगळं पिठात एक व्हायला पाहिजे. हे हलकं झालं हे कसं ओळखायचं? ह्याचा रंग बदललाय आणि मधून मधून पांढऱ्या दिसतात रेषा. बघा, आपण जसं गोल फिरू की नाही तिथे तिथे त्या पांढऱ्या रेघा दिसतात बघा अशा. अगदी फेस आलाय त्याला तिथे. आणि
हे असं एवढं पातळ पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळ पीठ करायचं नाही बरं का, नाही तर काय होतं ढोकळा बसून जातो आपला आणि उमलत नाही किंवा फुलत नाही ढोकळा असा. आणि हे एवढंच ठेवायचं पीठ पातळ. आणि आपल्याला जर घट्ट वाटलं तर एखाद चमचा पाणी, जर तुम्हाला घट्ट वाटलं ना तर अगदी पोहे खायच्या चमच्याने 1च चमचा पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. आता काय करताय? आता ना उन्हाला आपण ढोकळा बनवायला सुरुवात करू. तर त्याच्यासाठी आधी ह्या भांड्यात पाणी घालायचं. पाणी उकळायला ठेवायचं. पाणी साधारण 2 ते 2.5 ग्लास घालायचं. आणि त्याच्यात ही रिंग ठेवायची, ही माठाखालची रिंग आहे ती ठेवायची. आणि ही रिंग ठेवायचं कारण म्हणजे आपल्या भांड्याच्या स्टँडपेक्षा ही रिंग उंच असते, त्याच्यामुळं पाणी उकळायला लागल्यानंतर आपण जो ढोकळा ज्या भांड्यात लावू ते उकळलेलं पाणी त्या ताटात जात नाही ढोकळ्याच्या, आणि ढोकळा पानचट होत नाही असा किंवा पाणी शिरत नाही ढोकळ्यात. म्हणून आता ही रिंग ठेवते मी त्यात. आणि आता गॅस चालू करूयात आपण. लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे मग पाणी उकळेल. पाणी उकळले 2 मिनिटं पाणी उकळू द्यायचं, त्याच्यात वाफ चांगली तयार व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण ताटाला चांगलं तेल लावून घेऊयात. तेल मात्र चांगलं लावायचं आणि तेल सगळीकडे लावायचं अगदी. आणि ताट म्हणजे हा थाळा पाहिजे ना, असं उंच घ्यायचं, उंच घ्यायचं असं सगळीकडे. आणि मुख्य म्हणजे खालून पण तो असा आत बाहेर नको व्हायला, खालून प्लेन, मधून मध्यभागी तो अगदी प्लेन पाहिजे, नाहीतर मग ढोकळ्याची काय होते वडी लहान मोठी किंवा पातळ जाड अशी होते, एकसारखी वडी पडत नाही मग ढोकळ्याची. हे झालं का? हे ताट आपण तयार करून ठेवलंय. आता हे पीठ घ्यायचं आपल्याला. पिठात सोडा आणि लिंबू चिरून घालायचं आपल्याला, अर्ध सोडा ऍक्टिव्ह होण्यासाठी लिंबू चिरून घालायचं. कारण लिंबू जरी चिरून घातलं तरी तो काय आंबट होत नाही. पुन्हा आपल्याला ढोकळ्याला फोडणी द्यायची तेव्हा त्यात साखर असते, त्याच्यामुळे हे आंबटपणासाठी नाहीये, हे फक्त सोडा ऍक्टिव्ह होऊन ढोकळा मऊ होण्यासाठी, नरम होण्यासाठी. हे लिंबू कापते आणि यातलं छोटं लिंबू आहे ना ते आता आपल्याला वापरायचंय. आता काय करायचंय, आधी आपल्याला सोडा घ्यायचा आहे. सोडा मात्र फ्रेश पाहिजे, अगदी जुना सोडा नाही. जुना सोडा घेतला तर तुमचा ढोकळा बसून जाईल, अगदी ताजा. आपल्याला 1 वाटीला अर्धा चमचा सोडा पुरेसा होतो. जास्त ढोकळा सोडा घेतला तर तो घशाला असा खवखव करतो आणि अटकतो ढोकळा घशात घालून. आणि त्याच्यावर आता लिंबू पिळायचे आपल्याला. सोड्यावर लिंबू पिळायचं. म्हणजे त्याचा फेसायला पाहिजे. आता हे चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला. आता हे फेटलं की बघ आता पीठ कसं फुलत जाईल अगदी. हे बघ अगदी छान फुलतं बघ, किती ते एकदम म्हणजे हलकं होऊन पुन्हा वर येतं, डबल पीठ होऊन जातं त्याचं. आपण अगदी खूप फेटून घ्यायचं ते चांगलं. पुन्हा सोडा सगळीकडे चांगला पसरला पाहिजे, नाहीतर सोडा जर असा एका बाजूला थोडा जरी राहिला ना तर ढोकळा झाल्यानंतर ना ढोकळ्याला असे लाल 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 स्पॉट दिसतात बरं का, असे मधून मधून. ते तसे लाल नाही दिसायला पाहिजेत. ढोकळा एकसारखा घालायचा. आणि मुख्य म्हणजे ढोकळा करताना पिठात शक्यतो हळद नाही घालायची. हळद जर घातली आणि एखाद्या गृहिणीच्या हातून चुकून सोडा जर जास्त पडला तर सोडामुळे हळद आणि सोड्याचं येऊन सगळं ढोकळा लाल पडतो आणि तो घशालाही खातो. त्याच्यामुळे हळद शक्यतो घालूच नाही. पाणी उकळलंय का बघूया आपण आता. हे काय छान आणि वाफ घट्ट झाली आहे ती. तर आता आपण ढोकळ्याचं पीठ ह्याच्यात ओतून घ्यायचं सगळं. हे प्रमाण बरोबर बसेल ना? हो हो, फुलल्यावर होतो ना तो बरोबर. थोडं आपटायचं जरा, म्हणजे सगळीकडे वडी सारखी पडते. आणि स्टीलचं ताट वापरलं तरी चालतं? हो चालतं, स्टीलच्या ह्याच्यात छान होतात. हातावर वाफ येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. व्यवस्थित ठेवायचं. ढोकळा ठेवला की मात्र लगेच झाकण ठेवायचं, ती वाफ दावडायची नाही ह्याची. आता काय करताय? आता ना आपण हे झाकण घट्ट लावून घेऊयात,
कसं की त्याची वाफ कुठनंही बाहेर नाही जायला पाहिजे आणि 10 मिनिटासाठी गॅस अगदी मोठी फ्लेम ठेवायची आपल्याला. काकू तुम्ही हा ढोकळा कुठे शिकलात? मी सांगू का तुला, खरं सांगू का मृणाल? आम्ही दशानेमा वैष्णव आहोत. आमचं भाऊ महाराज बोळात शुक्रवार पेठेत मंदिर आहे आणि कार्यालय आमच्या समाजाचं स्वतःचं. आणि आमच्या समाजाचेच एक आचार्य आहेत, बल्लवाचार्य. त्यांचं नाव आहे संजय पारेख. तर ते आमच्या देवळात ते प्रत्येक स्वयंपाकात जे ढोकळा असतो प्रत्येक पंक्तीला, तर ते तयार करायचे. आणि मला पहिल्यापासून आवड होती अशी शिकायची, कोणाला विचारून वगैरे. तर मी त्यांचा ढोकळा बरेच वेळा खाल्ला जेवणात, मला खूप आवडला तो. तर मी त्यांना थेट भेटले जाऊन, म्हटलं मला शिकवाल का संजूबाई? तर ते म्हटलं शिकवील. तर त्यांनी मला हा ढोकळा घरी येऊन शिकवलेला आहे. अरे आणि मग त्याच्यानंतर मी 1-2दा त्यांना स्वतः मी केला आणि त्यांना बोलवलं. तर ते म्हटले छान जमलाय, अगदी परफेक्ट झालाय ढोकळा. आणि त्यांना तसाच मला आमचा एक गुजराती पदार्थ मोहनथाळ म्हणून आहे, तो पण त्यांनी मला घरी येऊन शिकवलेला आहे. वा वा, म्हणजे तुमच्यावरती गुरूंचा अनुग्रह आहे. हे बघा, आता आपला 10 मिनिटं झालेत मोठ्या फ्लेमवर. आता आपण फ्लेम बारीक करू आणि 10 मिनिटं अजून शिजवून देऊ ढोकळा. मोठ्या फ्लेमवरती 10 मिनिटं, छोट्या फ्लेमवरती 10 मिनिटं. तुम्ही मगाशी सोडा वापरलात, त्याच्याऐवजी आम्ही फ्रूट सॉल्ट किंवा ते इनो असं वापरलं तर चालेल का? नाही, फ्रूट सॉल्ट इनो तो इन्स्टंटला वापरला जातो. हा आपला पारंपरिक ढोकळा आहे, याला मी सोडाच वापरते कारण माझी पारंपरिक पद्धत आहे. पीठ आंबवून मग मी करते त्याचा ना. आणि मी अजून सोडा किंवा हे फ्रूट सॉल्ट वगैरे वापरलेलं नाही कधी, माझा कायम सोडाच असतो. अच्छा, म्हणजे तुमचा परंपरेवर जास्त विश्वास आहे, जास्त. आणि सवय पण आहे ती करायची. तसा कधी मी इन्स्टंट केलेला पण नाही. आता आपण बघूया आता ढोकळा झालाय का. हे बघ, अगदी चिकटत नाहीये हा त्याला काही. हे बघ, सगळीकडे हे झालंय, म्हणजे व्यवस्थित झालाय आपला, शिजलाय ढोकळा. आता आपल्याला गॅस बंद करून काढायला हरकत नाहीये. हे ताट ह्यातलं काढू आणि बाहेर थंड व्हायला ठेवू. थंड म्हणजे किती थंड करायचं आहे? थंड म्हणजे अगदी ह्याची वाफ पूर्ण निघून जाईल, आपल्याला ताट हाताने सहजपणे उचलता येईल इतपत. सगळा ढोकळा तो थंड व्हायला पाहिजे असं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग वडी आपली प्लेन कापली जाते, नाही तर मग गरम कापली तर वडी वाकडी तिकडे कापली जाते आपली. का आपण तो फॅन खाली ठेवायचा? नाही, फॅन खाली नाही ठेवायचा. फॅन खाली ठेवला तर तो वरून सुकतो आणि तो पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला कापायचा आहे. फॅन खाली ठेवून नाही कापायचा. काकूंचं ढोकळ्यावरती किती प्रेम आहे, त्या किती जपतात बघा त्या ढोकळ्याला. आता छान थंड झालाय. आता आपण या वड्या करूयात ह्याच्या. हे बघा कसा लुसलुशीत झालाय की नाही. मी बघू का? हो बघ ना, अगदी जरूर. अच्छा, अरे वा, खरंच हे बघा. आणि अगदी असा झालेला आहे, मस्तच, खरंच स्पंजी, एकदम छान. आता या वड्या आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. सगळ्या सुट्टायत बघ कशा बराबर खाली. काकूंनी आता असा ढोकळा रचून घेतलेला आहे. काकू आता काय करताय? आता आपल्याला फोडणी करायची त्याच्यासाठी, ढोकळ्याला वरून देण्यासाठी. हो, फोडणी देऊयात आता आपण. फोडणीसाठी एवढं मोठं तुम्ही भांड घेतलंय? हा, एक कारण आहे त्याचं बरं का. फोडणीला जेव्हा आपण तेल आल्यानंतर कढीपत्ता मोहरी वगैरे घालतो की नाही, तर ते असं तडतड करून सगळं गॅसच्या बाहेर येतं. तर ते असं बाहेर न येता मोठं भांड असलं असं उंच की ते तेलाचे शिंतोडे सगळे आतल्या आत राहतात, आपला गॅस खराब होत नाही आणि भांड पण वरपासून खराब होत नाही. म्हणून नेहमी फोडणी देताना उंच भांड घ्यायचं असं. आपल्याला गॅस साफ करायला पण जास्त लागत नाही. असं आपण 4 चमचे तेल घालूयात.
तेल चांगलं आलं की मोहरी घालायची. तेल कडकडून तापलं पाहिजे. मोहरी किती घेतली? मोहरी पाऊण चमचा घेतली आहे साधारण. हिंग अर्धा चमचा. पाव चमचा आहे साधारण हिंग. मिरची 5 ते 6 मिरच्या अशा मध्ये कापून उभ्या चिरलेल्या आहेत. आणि कढीपत्ता. अच्छा, अशी हलवून घ्यायची का? म्हणजे मग ती वरती उडत नाही जास्त. आणि पहिली सुरुवातीची पानं तडतडतात ना, ते अशी फिरवल्यानंतर वर तडतडून जातात पण तेल बाहेर येत नाही ना त्याच्यामुळे. अगदी खमंग वास येते. अशी धुवून द्यायची का ती फोडणी? नाही. आणि आता एक अर्धी वाटी पाणी ओतायचं आपल्याला. फोडणीत पाणी? पाणी म्हणजे मग ढोकळा नरम राहतो आणि गोडसर पण होतो त्याच्यात. पाणी आता साखर घालणार ना आपण. पाणी चांगलं उकळून घेतो. ढोकळ्यात मीठ घातलेलं आहे आपण, पण या पाण्याच्या चवीपुरतं अगदी पाण्यापुरतंच मीठ घालायचं आपल्याला. हे एवढंच पाऊल. म्हणजे आता ते मीठ ढोकळा खाल्ला तर तो पानसट नाही लागणार. 4 चमचे साखर घालायची. 4 चमचे साखर घालायची. तर साखर पूर्ण विरघळून द्यायची. ढोकळा आपला थंड आहे. साखर पूर्ण विरघळू द्यायची. आणि असं हलवत राहायची फोडणी. साखर हलवत म्हणजे काय, पाणी बाहेर येऊ नये, तेल बाहेर उडू नये म्हणून. नाही तर अशा हलवली चमच्याने तरी चालते. झाली आपली फोडणी. साखर विरघळली. फोडणी झाली. अच्छा, आता गॅस बंद करते. फोडणी घालूयात आपण ह्याच्यात. थंड ढोकळ्यावर गरम फोडणी घालूयात आपण. फोडणी झाली म्हणजे ढोकळा झाला ना? हो, झाला ना? झाला. द्या ना आता खायला प्लीज. अगं त्याला अजून गार्निशिंग करायचंय. कोथिंबीर खोबरं घालते मी त्याच्यावर. आणि मग तू टेस्ट करून मला नक्की चव सांग. हो, द्या लवकर द्या. देते. चल आपण गार्निशिंग करूया. आपण कोथिंबीर घालूयात. आणि खोबरं. मृणाल, आता आपण ढोकळ्याच्या वड्या कापल्या चौकोनी, पण आता हे कडेचं उरलंय की नाही गोल गोल गोल, त्याचा आपण सुका ढोकळा नुसती फोडणी देऊन त्याचा सुका ढोकळा करूयात. तो कसा करायचा ते मी सांगते तुला आता. फक्त हे जरा मोठे त्याची एक लहान वडी करून घेऊयात आपण. गॅस लावलाय. तेल 2 चमचे. आणि तेल असं पसरून घालायचं म्हणजे काय होतं, सगळ्या कढईला तेल लागतं. असं सगळीकडे खाली लागत नाही मग ढोकळा. तेल आलं की मोहरी तडतडली. मोहरी किती? एक अर्धा चमचा. थोडाच आहे आपला ढोकळा त्याच्यामुळे मोहरी अर्धा चमचा पुरेशी. एक 10-12 मिरचीचे तुकडे. म्हणजे मिरचीचे तुकडे 10-12 तुकडे केले. म्हणजे 2 मिरच्या साधारण होतात. नाहीतर 10-12 मिरच्या नाही. आता गॅस आपण बारीक करूया. चिमूटभर हिंग. आणि थोडं तांबडं तिखट पण घालायचं रंग येण्यासाठी. तर अगदी थोडं रंगापुरतं. कढीपत्त्याची पाने. आता आपण ह्या वड्या घालूया. पण आता ह्या हातानेच घालायचं आपल्याला. आणि आता हे नुसतं परतायचं.
मृणाल, आपण त्या ढोकळ्यात ते पाणी वापरलं की नाही, हो, तसं ह्याला पाणी नाही वापरायचं. हा. याला नुसती फोडणी द्यायची. आणि याच्यात आता मीठ आपल्या बरोबर मापाचं आपण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता पाण्यात कसं आपण मगाशी मीठ टाकलं की नाही वरती, तर आता ह्याला बाकी काही घालायचं नाही. खोबरं आणि कोथिंबीर घातलं की झाला, हा ढोकळा पण तयार झाला. अरे वा, मस्त. ह्याची पण मला टेस्ट सांगा नंतर, तू कसं घालायचं. झालं, ह्याला काही नाही. सगळीकडे तेल लागलं, फोडणी लागली, कढीपत्ता लागला, झाला. तुला आता टेस्ट करायला देते हा वडी. आणि अगदी खरी खरी चव सांगायची हा मला. हो, बघ खाऊन कसं झालंय. दिसतोय तर खूप सुंदर. खाऊन सांगते कसं आहे. एकदम बेस्ट. म्हणजे इतका सॉफ्ट आहे, गिळताना बिलकुल असा तोटरा बसत नाही, काहीच नाही. त्याचा स्वीटनेस एकदम छान, त्याचा आंबटपणा तर एकदम छान. इतकं बॅलन्स केलेलं आहे ना सगळं, आणि खूप सुंदर. म्हणजे बघा, त्याची जाळी अशी अगदी आरपार आहे, जबरदस्त बनवलेला आहे. या टेक्निकने ढोकळा बनवून खाच तुम्ही, असं मी सांगेन तुम्हाला. हा आवडला ना ढोकळा तुला मृणाल? एकदम मस्त आहे. आता हा दुसरा आपण परतलेला खाऊन बघा आणि मला त्याची चव सांगा. द्या. कारण काय होतं, या वड्या द्यायला बऱ्या दिसत नाहीत ना अशा कोणाला, मग मी अशी फोडणी देते त्याला आणि एक वेगळ्या चवीचा दुसरा पदार्थ होऊन जातो त्यातलंच. कोण म्हणतं बऱ्या नाही दिसत? पण मला छानच दिसतात. नाही नाही, ढोकळ्यात त्या बऱ्या नाही दिसत आपल्याला, चौकोनी नाही. ढोकळ्यात नाही तर असं काही उरलं तर मला बोलवत जा. अरे अगदी आवर्जून. मस्त. हा तर एकदम असा खमंग, जशी ती फ्राय इडली नाही का तुम्ही खाता, तसा फ्राय ढोकळा एकदम जबरदस्त लागतोय. आवडला का नाही तुला? अतिशय आवडला. खूप सुंदर झालाय. काकू तुम्ही पण खाल्लाच पाहिजे. असं कसं? नाही, सोडणारच नाहीये तुम्हाला खावाच लागेल. आणि इतका सुंदर ढोकळा तुम्ही शिकवलात स्टेप बाय स्टेप. आमच्या व्ह्युअर्सना खूप आवडेल, तेही घरी बनवून बघतील आणि तुम्ही सगळ्यांनी फीडबॅक पण द्या कसा झाला ते. त्यांनी काकूंना पण खूप बरे वाटेल. हो ना काकू?